नमस्कार, मी उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, ह्या एकाच कस्टमरच्या साड्या आणि याच्यावरचे ब्लाऊज पण आपल्याला कट करून शिवायचे आहे. तर चला आज बघूया आपण आता हे किती कट करून आपले शिवून होते. आणि याच्यामधलं मी फक्त पहिले एकच शिवून देणार आहे, कारण त्यांचे पहिले मी 4 टक्सचे शिवलेले आहे आणि त्या म्हटल्या आता कटोरीचं शिवा. तर मग मी याच्यातलं एक शिवून देणार आहे आणि त्याला नंतर देऊन कसं बसतं कसं नाही, आणि त्याच्यानंतर बाकीचे ब्लाऊज मी कट करून शिवणार आहे. पहिले मी या साड्या फक्त पिको फॉल करणार आहे आणि एक ब्लाऊज शिवून देणार आहे. तर बघा, 6 साडीवरचे 6 ब्लाऊज आहे आणि एक त्याने विदाऊट दिलेलं आहे, म्हणजे 7 ब्लाऊज आहे त्यांचेवाले आणि 6 साड्या आहे, म्हणजे एकाच कस्टमरचे एवढ्या साऱ्या साड्या आणि ब्लाऊज आहे. तर बघा, यांची प्रत्येक वेळेस ना जेव्हा ब्लाऊज येते तर तेव्हा त्यांचे म्हणजे 7-8 ब्लाऊज प्रत्येक वेळेस असते आणि साड्या पण 7-8 असत्या. तर बघा, त्याच्यानंतर आता ह्या एकदम सुंदर साड्या म्हणजे डेली यूजच्या आहे त्यांच्या ह्या साड्या, त्याला म्हणजे रोजच्या वापरण्यासाठी. तर त्याच्यावरचे हे ब्लाऊज पण शिवायचे आहे आणि साड्या फक्त पिको करून द्यायच्या आहे, त्याला फॉल वगैरे लावायचे नाही, फक्त पिको करून द्यायचे आहे. तर बघा, आता आज आपण बघूया यांचीवाले एक ब्लाऊज मी शिवून देणार आहे आणि या साड्या पिको करून देणार आहे. तर बघा, एकाच कस्टमरचे एवढे आहे. तर बघा, आपल्याला कस्टमर म्हणजे वाढवायचे असले तर हीच पद्धत आहे की आपण व्यवस्थित ब्लाऊज वगैरे व्यवस्थित शिवून द्यायचे आणि कस्टमरला चांगले बसते का नाही हे पण बघायचं. तर बघा, पहिल्यांदाच कोणाचे कस्टमरचे ब्लाऊज आले तर तुम्ही फक्त पहिले एक शिवून द्यायचं, कसं बसतं कसं नाही. चांगलं बसलं तर तुम्ही कस्टमरला म्हणजे परत ब्लाऊज टाकले तरी पण काही हरकत नाही आणि ब्लाऊज पण व्यवस्थित बसलं पाहिजे, त्याच्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायचीच आहे. तर बघा, हे ब्लाऊज माझ्याकडे सतत हे ब्लाऊज येत असते या कस्टमरचे, कारण त्यांना ब्लाऊज एकदम सुंदर असे बसते. तर बघा, मी पहिले त्यांचे कटोरीचे शिवायचे आणि त्याच्यानंतर मध्ये 4 टक्स शिवले. आता त्या म्हटल्या कटोरीचे पण आता एकदा परत शिवून बघा. तर मग एकच शिवून देणार आहे त्यांना आणि नंतर बाकीचे कट करणार आहे. तर बघा, मग त्यांना मी आता हे एक ब्लाऊज आणि साड्या पिको करून देणार आहे. तर त्या म्हटल्या मग ठीक आहे. तर मग मी आता याच्यामधले एक ब्लाऊज शिवून देणार आहे आणि याच्यामधले आता आपल्याला हे ब्लाऊज पीस पण कट करून घ्यायचे आहे. तर काहीला डायरेक्ट साडीला म्हणजे जोडलेले आहे, काही साडीला फक्त अशा टिप मारलेल्या आहे त्या ब्लाऊजच्या ब्लाऊज पीसाच्या. तर आपण हे काही कट करून घेऊन काहीला जोडलेले आहे ते व्यवस्थित असे त्याच्या टिपा खोलून ते ब्लाऊज पीस काढून घेणार आहोत. तर बघा, एकदम सुंदर अशा साड्या आहे डेली यूज करण्यासाठी आणि त्याच्यावरचे आपण हे ब्लाऊज पण मी तुम्हाला दाखवीन की ह्या ब्लाऊज मी कसे शिवलेले आहे. फक्त आता मी ह्या साडीवरचं ब्लाऊज एक शिवून देणार आहे, साध्या साडीवरचं, आणि नंतर बाकीचे कट करून घेणार आहेत. आणि त्याच्यानंतर एका कस्टमरचे होते ते बरेच दिवसाचे म्हणजे माझ्याकडे ब्लाऊज येऊन पडलेले आहे, तर त्यांचा पण मला फोन आला होता. तर त्यांची पण ब्लाऊज 2 साड्या आणि 2 ब्लाऊज आहे. तर ते पण मी आता हे झाल्याच्या नंतर कट करून घेणार आहे, फक्त यांचा एक ब्लाऊज शिवून आणि त्याच्यानंतर या साड्या पिको करून आणि त्यांचे पण जे 2 ब्लाऊज आहे 2 साड्या आहेत त्याच्यावरचे पण कट करून शिवणार आहे. तर बघा, व्यवस्थित अशी ही मी साडी अशी व्यवस्थित आतरून घेतली. त्याच्यानंतर याच्यामधला ब्लाऊज पीस काढून घेतला आणि त्याच्यानंतर जे पहिले होते दुसरे तर त्याच्यामधले मी धागे असे खोलून ते ब्लाऊज पीस पण काढून घेतले. तर बघा, व्यवस्थित आता ही साडीचा आपल्याला असा कट करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला पिको करायला व्यवस्थित गेलं पाहिजे. म्हणजे परत तिरकं वगैरे झालं तर डबल परत ही साडी आथरारी परत पिको करण्यासाठी व्यवस्थित कट करा. तर पहिलेच आपण व्यवस्थित असं कट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पिको करायला काही अडचण येत नाही. तर बघा, एका कस्टमरचे असले तर तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं, एका कस्टमरचे ब्लाऊज असले तर तुम्ही सोबत पण कट करून घेऊ शकता. तर बघा, एवढे ब्लाऊज ह्या एकाच कस्टमरचे आहे मी ब्लाऊज काढून घेतले आणि त्याला अस्तर पण काढून घेतलेले आहे. तर बघा, 7 ब्लाऊज आणि 6 साड्या आहे त्यांच्यावाल्या. तर बघा, आता हे व्यवस्थित आता हे आपण बाजूला ठेवूया आणि त्याच्यावरचं आता फक्त एकच हे ब्लाऊज आपण कट करून घेणार आहोत आणि बाकीचे नंतर. तर बघा, आता हे कटोरी मी कापून घेणार आहे आणि त्यांच्यावाला माझ्याकडे म्हणजे पेपर पॅटर्न कटोरीचं पण आहे आणि 4 टक्सचं पण आहे. तर बघा, आता हे पॅटर्न पण आता त्यांचं खूप दिवसात झालेलं आहे. आता मला हे पॅटर्न पण दुसरं काढावं लागेल, कारण याच्यावरती म्हणजे थोडंफार फाटलेलं पण आहे पेपर तो. तर हे नंतर मी यांचंवालं पेपर पॅटर्न काढून नंतर ठेवणार आहे चांगलं, म्हणजे चांगल्या पेपरवरती. तर बघा, आता हे पेपर पॅटर्न याच्यावरती ठेवायचं आहे आपल्याला आणि कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपण आता दुसरे पण हे झाल्याच्या नंतर दुसरं पण कट करून घेणार आहोत. तर बघा, व्यवस्थित असे हे पेपर पॅटर्न ठेवून आता आपल्याला व्यवस्थित असे मार्किंग करून घ्यायची आहे पूर्ण पॅटर्नची आणि आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित आता हे मार्किंग करून घ्यायचे आहे. तर बघा, मी हे सोबतच कट केले असते तर पण म्हटलं एकदा त्यांना एक शिवून द्यावा आणि त्याच्यानंतर त्यांना कसं बसतं कसं नाही, आणि नंतर मी हे पूर्ण जे ब्लाऊज आहे ते नंतर मी सोबतच कट करून घेणार आहे, ते तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर बघा, व्यवस्थित असं हे पॅटर्न आपल्याला ठेवून घ्यायचे आहे पेनाने, हे आपले खडूने मार्किंग करून घ्यायचे आहे आणि कट करून घ्यायचं आहे. तर बघा, मी बरेच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही एकाच कस्टमरचे असले तर तुम्ही सोबत पण कट करून घेऊ शकता, म्हणजे आपला वेळ वाचतो, त्याच्यामुळं आपण ही सोबत पण कट करून घेऊ शकतो. तर बघा, व्यवस्थित आता हे पूर्ण आपण जसं खडूने मार्किंग केलेलं आहे तसं कट करून घेऊया. तर बघा,
तुम्हाला कस्टमर वाढवायचे असले तर तुम्ही म्हणजे हे पण ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसलं पाहिजे कस्टमरला, आणि ब्लाऊज आपल्याला कसं शिवायचं हे कस्टमरला पण तुम्ही सजेस्ट करू शकता की कसं शिवायचं कसं नाही, म्हणजे आपल्यावाली शिलाई पण आपल्याला परवडली पाहिजे. ह्या पद्धतीने आपण सजेस्ट करू शकतो गिरायकाला की तुम्ही कटोरी शिवू शकता किंवा 4 टक्स किंवा प्रिन्स कट तुम्हाला तसं परवडून, किंवा डिझाईन कशी टाकायची, कारण कस्टमर आपल्याला विचारित असतं की कशी डिझाईन टाकू. तर हे आपण आपल्या याने सांगितलं तर आपल्यावाले म्हणजे दिवसाला आपण 1000 ते 1500 रुपये कमवू शकतो. त्याच्यामुळं आपण हे ब्लाऊजचे सजेशन आपण कस्टमरला सांगू शकतो. तर बघा एकाच कस्टमरचे 5-6 ब्लाऊज सतत येत असते. तर बघा मागं मी व्हिडिओ टाकलेला आहे बरेच की एका कस्टमरचे लग्नाचे पण भरपूर सारे असे ब्लाऊज होते, तर ते पण माझे आत्ता झालेले आहे आणि त्याच्यानंतर ते बाकीचे कस्टमरचे आलेले आहे. आता हे शिवून घेणार आहे. तर बघा हे ब्लाऊज मी शिवायला घेतलं होतं आणि हे व्यवस्थित या पद्धतीने असं रेडी झालेलं आहे. आणि मी पाठीमागून याचा चौकोनी गळा घेतला. तर बघा या पद्धतीने आपण असं शोल्डर दाबून घ्यायचं आहे. तर बघा हे असं शोल्डर दाबलं तर असं उतरत वगैरे पण नाही. तर बघा एका साईडने थोडंसं कमी घ्यायचं आणि इकडची जी बाजू आहे आपल्याला गळ्याची ते तर थोडंसं जास्तीचं घ्यायचं, म्हणजे कसं आपल्याला गळा वगैरे उतरत नाही त्याच्यामुळे. तर बघा पक्की अशा 2 टिपा मारून घ्यायच्या आहे. तर बघा मी प्रत्येक वेळेस तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की ही गळापट्टी कशी लावायची, कटोरीचं पण दाखवलेलं आहे, कटोरीचा भाग समोरचा कसा जोडायचा, 4 टक्सचं पण तो पण तुम्ही नक्की बघा. मी एकदम सोप्या पद्धतीत सांगत असते समजून या पद्धतीने. तर बघा आपलं ब्लाऊज हे पूर्ण रेडी झालेलं आहे आणि मी हुक वगैरे लावून आता हे कस्टमरला देणार आहे, कसं बसतं कसं नाही त्यांना विचारणार आहे आणि मग पुढचे ब्लाऊज त्यांचीवाली बाकीचे ते 6 राहिलेले आहे ते कट करणार आहे. तर बघा त्याच्यानंतर हे झाल्याच्यानंतर पिको मी करून घेणार होते या साडीचा आणि त्याच्यानंतर या पिको पण करून घेतल्या आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता वेळ आहे तर म्हटलं चला आता हे कस्टमरचे जे हे 2 ब्लाऊज आहे आणि 2 साड्या आहे हे पण पिको करून घेऊया आणि ती ब्लाऊज पण कट करून शिवून घ्या. तर बघा हे पण मी शिवलेलं आहे त्यांचं ब्लाऊज आणि याच्यामधले पण आता आपल्याला हे ब्लाऊज कट करून घ्यायचे आहे आणि अस्तरवरती पण कट करून हे ब्लाऊज पण कट करून आपल्याला शिवून घ्यायचे आहे. तर बघा अशा सुंदर साड्या आहे, ह्या पण त्यांच्या वापराच्याच साड्या आहे. तर ह्या त्यांचा मला फोन आला होता, त्या म्हटल्या आता हे माझे ब्लाऊज बरेच दिवस झाले तर शिवून द्या, लग्नाचे ब्लाऊज होते म्हणून मला वेळच नव्हता, त्याच्यामुळे म्हटलं चला आता यांचेवाले 2 साधे ब्लाऊज आहे अस्तरचे तर आता आपण हे पटकन आता हे शिवून देऊया. तर बघा आता हे साड्या पिको करून घेणार आहे त्या साड्यासोबतच आणि लगेच हे ब्लाऊज कट करून पण हे पण शिवून घेणार आहे. तर बघा एका दिवसामध्ये हे मी 3 ब्लाऊज आणि एवढ्या ह्या किती 6 ते 7 8 साड्या पिको करून घेतले आणि 3 ब्लाऊज शिवून घेतले होते. तर बघा हे पॅटर्न पण त्यांचं पहिलं जे ब्लाऊज कापलं ते पॅटर्न या पॅटर्नला ब्लाऊजला बसत होतं म्हणून मी तेच पॅटर्न ठेवून हे ब्लाऊज कट करून घेतले आणि त्याच्यानंतर हे पण ब्लाऊज मी असं सुंदर असं शिवून घेतलेलं आहे. पाठीमागून असा गोल गळा आपलं पान गळा घेतलेला आहे आणि एकाचा मी असा गोल गळा घेतलेला आहे. तर बघा एकदम सुंदर असं ब्लाऊज झालेलं आहे. ते पण पहिलं मीच शिवलेलं होतं त्यांचं ब्लाऊज, तर त्यांना सुंदर बसलं होतं म्हणून ते परत माझ्याकडंच ब्लाऊज घेऊन आले. तर बघा मी ते शिवून झाल्याच्यानंतर हे पण रेडी शिवायला घेतलं होतं. तर बराच टाईम झाला होता, म्हणजे संध्याकाळचा मला स्वयंपाक वगैरे पण करायचा होता. स्वयंपाक वगैरे करून झाल्याच्यानंतर मी हे पण ब्लाऊज रेड कलरचं शिवून घेतलं. तर बघा हे पण असं सुंदर आपलं ब्लाऊज रेडी झालेलं. तर बघा एका दिवसात मी हे 3 ब्लाऊज आणि 8 ते 9 साड्या पिको करून घेतलेले आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ हा कसा वाटला तो पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आवडत असेल तर माझा व्हिडिओ. तर चला भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम सोप्या पद्धतीत सांगत असते मी. एकदम सुंदर अशी आपल्याला ह्या साड्या आणि ब्लाऊज अशी एका दिवसात असे रेडी झालेले आहे. तर बघू शकतो मी या पद्धतीने. तर एकदम सुंदर असे ब्लाऊज रेडी झाल्याच्या नंतर आता आपल्याला दुसरी पण आपल्याला ब्लाऊज कट करून मी दुसऱ्या दिवशी कट करून शिवून घेणार आहे. तर बघा एकदम सुंदर असे आपले रेडी झालेला आहे आणि असा एवढा राडा झाला. तर मला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद.